ठाण्यातील किसननगर परिसरामध्ये बाळ गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं भव्य देखावा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मी सध्या ठाण्याच्या महाराजाच्या दरबारात आणि या वर्षी त्यांनी रोमन पॅलेस इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। भव्य अशी 18 फूट उंच अशी मूर्ती आपल्याला दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे ठाणेकर आहेत, मुंबईकर आहेत ते प्रत्येक वर्षी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। असं भव्य असं हा जो दरबार आहे सजलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मंडळाचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक आपल्या सोबत आहेत। सर, गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या वतीनं अनेक देखावे करण्यात आलेले आहेत। महाराजाचं भव्य दिव्य असं रोमन पॅलेस या ठिकाणी तुम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, आमच्या ह्या मंडळाचं पहिलं म्हणजे 49वं वर्ष आहे। 49 वर्ष मंडळ एक गाव एक गणपती हा ठाण्याच्या महाराजाचा एक या विभागामध्ये आपण ठरवलेलं आहे। त्या माध्यमातून आपण 39 वर्ष सुरुवात झाल्यापासून आपण दरवर्षी नवीन संकल्पना काहीतरी करायच्या माध्यमातून करत असतो आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र बसून विचार करत असतो की यंदा नवीन काहीतरी करावं, म्हणून हे रोमन पॅलेसची आपण प्लॅनिंग केलं आणि ते सक्सेस झालं आणि लोकांना चांगला प्रतिसाद, भाविकांचा प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि त्याच्यामुळे लोक बघा 2-3 दिवस, कालच मला वाटतं कालच्या दिवसामध्ये 25-30 हजार भाविक दर्शनाला येऊन गेले। आज पण एवढी लाईन गर्दी आहे, लोक आणि आवडते लोकांना। नवीन काहीतरी करतं, नवीन मंडळ करतं, नवीन जसं त्याच्यामध्ये मंडळानं हा योजना रोमन पॅलेसच्या माध्यमातून केला आहे आणि मला वाटतं चांगला लोकांना आवडलं। किसननगर मध्ये रोमन पॅलेस आहे आणि संपूर्ण लोकांचं लक्ष लागलेलं आहे, काय सांगाल? नाही, किसननगरमध्ये बघा, किसननगरमध्ये आम्ही सगळेच किसननगर, सन्माननीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किसननगरमधून आहेत, एवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आज ते आमचे नेते आहेत। त्याचबरोबर या मंडळाला तुम्हाला सांगतो की धर्मवीर आनंद दिघे साहेब दरवर्षी या मंडळाला भेट द्यायचे आमच्याकडे आणि ते बोलायचे आम्हाला, आम्ही तेव्हा आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो या मंडळामध्ये, आज पण आम्ही कार्यकर्ते म्हणूनच काम करतो। जरी मी हे असले तरी मंडळाचा अध्यक्ष असले तर मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि ह्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवीन संकल्पना तयार होती आणि जेव्हा साहेब बोलायचे की बाबा एक चांगलं लोकांना 10 दिवस एन्जॉय असा करण्यासाठी कार्यक्रम या लोकांना बघा, बाकी गणपती उत्सव झाले, नवरात्र उत्सव झाले का लोकांकडे काही नसतं लोक, आणि या 10 दिवसामध्ये सर्व परिवार हे आपला गणपती म्हणून समजून एकत्र येऊन काम करत असतं, म्हणून आम्हाला आनंद आहे। सर, बाप्पाकडे काय साकडं घालाल आणि शिवसेना परिवारासाठी काय साकडं घालणार, काय? मी आमच्या गणपती बाप्पाकडे एवढंच बोलेन की आमच्या ठाण्याच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या सुख आणि समृद्धी ते आणि आमचा सन्माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना उदंड आयुष्य। अशा प्रकारे ठाण्याच्या महाराजाचा पूर्ण देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि मोठी गर्दी या ठिकाणी ठाणेकर यांची आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।